मंडळी, बारामती म्हटलं तर वन अँड ओनली एकच नाव इथं चालतं, ते म्हणजे पवार फॅमिली. 1991 पासून ते 2009 पर्यंत शरद पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. 2009 पासून ते आजतागायत पवारांची लेक सुप्रिया सुळे या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. 2019 साली कांचन कुल यांचा सुप्रिया सुळे यांनी मोठ्या फरकाने पराभव केला होता. पण सध्या अजित पवार यांच्या भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यामुळे इथलं सगळं चित्र बदललंय. काल अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघात अजित पवारांचा ज्या प्रकारे बारामतीमधील लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं, त्यावरून अजितदादा हेच या मतदारसंघाचे दादा असल्याचं अधोरेखित झालंय. आता सध्याच्या या सगळ्या घडामोडीवरून सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव होऊ शकतो या चर्चांना मात्र ऊत आलाय. त्यामुळे या मतदारसंघात पुढे नेमकं काय होऊ शकतं, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मंडळी, काल परवाच अजितदादांच्या बारामती सभे अगोदर सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही फूट नाही असं म्हणून सगळ्यांनाच कोड्यात टाकलं होतं. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याला पक्षाध्यक्ष खुद्द पवारसाहेबांनी दुजोरा दिल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे बारामती मतदारसंघात नेमकं काय होऊ शकतं याचीच खमंग चर्चा जिथं तिथं चवीने होऊ लागली. बारामती मतदारसंघाची चर्चा करण्या अगोदर आपण पुण्याच्याच एका दुसऱ्या मतदार म्हणजेच शिरूर मतदारसंघाच्या एका वेगळेपणाची चर्चा करू. पुण्यातील शिरूर मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील हे लोकसभेचे उमेदवार असायचे, तर प्रतिस्पर्धी म्हणून असायचे वळसे पाटील. पण इथल्या लोकांचं पक्क ठरलेलं असायचं, लोकसभेला शिवाजीराव पाटलांना मत द्यायचं, तर विधानसभेला वळसे पाटलांना निवडून द्यायचं. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही नेते आणि त्यांच्या मतदानाची आकडेवारी पाहिली तर जिथून आढळराव पाटलांना लोकसभेत मताचं लीड मिळायचं, तिथंच वळसे पाटलांना विधानसभेत लोक लीड देऊन विधानसभेत पाठवायचे. या सगळ्या गोष्टीवरून बारामती मतदारसंघात देखील असंच होऊ शकतं. पण कधी जर उमेदवार हा पवार फॅमिलीचा असेल तरच, म्हणजे जे लोक लोकसभेत सुप्रिया सुळेंना मदत करतील तेच लोक अजितदादांना विधानसभेत लीड देतील. पण जर सुप्रिया सुळे यांच्या विरोधातील उमेदवार हा स्वतः अजितदादा किंवा पार्थ पवार असेल तर मात्र सुप्रिया सुळे या अडचणीत येऊ शकतात. भाजपचे अनेक नेते यापूर्वी पवारसाहेबांचा गड असलेल्या बारामतीमध्ये अनेक दौरे करून गेलेत, कारण त्यांना काही करून बारामती लोकसभेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. आता या सगळ्या चर्चेचा भाग म्हणून आपण बारामती मतदारसंघाचा संपूर्ण आढावा घेऊ. या गोष्टीवरून तुमच्याही लक्षात येईल की या लोकसभा मतदारसंघात पवार नेमके कुठे कमी आहे तर कुठे पवारांचा प्लस पॉइंट आहे. मंडळी, शहरी आणि ग्रामीण पार पुण्यापासून ते इंदापूरच्या काही दुष्काळी पट्ट्यापर्यंत पसरलेला हा संमिश्र मतदारसंघ म्हणजेच बारामती मतदारसंघ. या मतदारसंघात खडकवासला, भोरमोशी, पुरंदर, इंदापूर, दौंड आणि खुद्द बारामती असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे लांबच लांबकळा पसरलेल्या या मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मुद्दे आणि विषय हे वेगवेगळे असतात. आता आपण 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना कसं मतदान झालं होतं याचा आपण आढावा घेऊ. 2019 साली सुप्रिया सुळे यांच्या विरोधातील उमेदवार होत्या भाजपच्या कांचन कुल, दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या त्या पत्नी. आता सुरुवात करू ते इंदापूर विधानसभा मतदारसंघापासून. इंदापूर मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना 1,23,573 मते मिळाली होती, तर कुल यांना 52,635. यामुळे इथून सुळे यांना 70,938 मतांची आघाडी मिळाली. यानंतर येतो तो भोरमोशी मतदारसंघ. या संघाची आकडेवारी पाहिल्यास या मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना 1,09,163 तर कांचन कुल यांना
90,159 मते मिळाली होती. या ठिकाणी सुप्रिया सुळेंना 19,004 मतांची लीड मिळाली. यानंतर खडकवासला मतदारसंघात सुप्रिया सुळेंना 86,993 तर कांचन कुल यांना 1,52,487 मते मिळाली. म्हणजे खडकवासल्यात कांचन कुल यांना 65,494 मतांची लीड मिळाली. यानंतर पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाल्यास पुरंदर विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना 1,04,772 तर कांचन कुल यांना 95,191 मते मिळाली. या ठिकाणी 9,681 मतांचं लीड खासदार सुळे यांना मिळालं होतं. यानंतर कांचन कुल यांचे पती आमदार असलेल्या दौंड मतदारसंघात कांचन कुल यांना 91,171 तर सुळे यांना 84,118 मते मिळाली. या ठिकाणी कांचन कुल यांना 7,053 मतांची लीड मिळाली. यानंतर खुद्द पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात या मतदारसंघातून 1,74,986 मते खासदार सुप्रिया सुळेंना तर कांचन कुल यांना 47,068 मते मिळाली. या मतदारसंघात सुप्रिया सुळेंना तब्बल 1,27,918 मतांची प्रचंड लीड मिळाली. अशा प्रकारे खासदार सुप्रिया सुळे यांना टोटल 1,55,774 मतांचं 2019च्या लोकसभा निवडणुकीत लीड मिळालं होतं. यामध्ये त्या खडकवासल्यातून 65,494 तर दौंडमधून 7,053 मतांनी पिछाडीवर होत्या. 2014 सालच्या मोदी लाटेत सुप्रिया सुळेंनी 69,719 मतांनी महादेव जानकर यांचा पराभव केला होता. त्या तुलनेत 2019 साली त्यांचं मताधिक्य वाढलं होतं. 2009च्या लोकसभा इलेक्शनमध्ये त्यांनी तब्बल 3,36,000 मतांनी भाजपच्या कांता नलावडे यांचा पराभव केला होता. आता आपण पाहू कोणत्या मतदारसंघात कोण आमदार आहेत आणि या मतदारसंघातील कोणते नेते हे ताकदीने मोठे आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा पाहू इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे. दत्तात्रय भरणे हे सद्यस्थितीला अजितदादा गटात सामील झालेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले हर्षवर्धन पाटील हे भाजपचे मोठे नेते. त्यानंतर भोरमुळशीचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे हे शरद पवारांना मदत करू शकतात. त्यामुळे इथून सुप्रिया सुळेंना मताधिक्य मिळू शकतं. दौंडचे आमदार राहुल कुल यांचे प्रतिस्पर्धी असलेले रमेश थोरात हे अजितदादा पवार यांचे समर्थक आहेत. त्यामुळे भविष्यात हे दोघे एकत्र राहिले तर इथून भाजपला बहुसंख्य मतांची लीड मिळू शकते. एकूणच परिस्थिती पाहिली तर बारामती विधानसभा मतदारसंघातील एकूण 6 मतदारसंघापैकी निव्वळ 3 मतदारसंघात अजितदादा आणि भाजपची ताकद ही प्रचंड आहे. खुद्द बारामती मतदारसंघातून देखील अजित पवार हे 1,95,000 मतांनी म्हणजे मते मिळवून आमदार झाले आहेत. आणि याच मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना 1,74,000 म्हणजे सुप्रिया सुळेंपेक्षा अजितदादा हे 20,000 मते जास्त बाळगून असल्याचं स्पष्ट दिसतंय. आणि बारामतीच्या इतरही काही मतदारसंघात कमी जास्त प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे बारामतीचा पुढचा खासदार कोण असेल, तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.